हाय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की लॉग टेबलचा वापर आपण कुठे कुठे आणि कशा प्रकारे करू शकतो. म्हणजे पूर्णतः आपण लॉग टेबल कसा यूज करायचा आहे हे आपण व्हिडिओमार्फत पाहणार आहोत. एका व्हिडिओमध्ये तर हे होणार नाही, पण मी याचे हळूहळू पार्ट बनवत जाईन आणि पूर्ण लॉग टेबल आपल्याला वापरायला शिकवेन. तर त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन बेल ऑन करून घ्या, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. व्हिडिओला काही समजत नसेल तर कॉमेंट करा. तर आज आपण पाहणार आहोत की लॉग टेबलचा यूज गुणाकारात कसा करता येईल. म्हणजे हाऊ टू यूज लॉग टेबल फॉर मल्टिप्लिकेशन और मल्टिप्लिकेशन बाय द लॉग टेबल. तसं तर गुणाकार करणे हा आपल्याला साध्या पद्धतीने सोपा असतो, तर पण लॉग टेबलनं थोडासा अवघड जातो. पण भागाकार, त्यानंतर वर्गमूळ काढणे, एखाद्या संख्येचा स्क्वेअर रूट काढणे, हे मात्र लॉग टेबलने खूप सोप्या पद्धतीनं होते. असं काढलं तर आपण खूप अवघड जाईल ते. तर आपण बघूया पहिल्यांदा लॉग टेबल कशाला म्हणतात. हे एक असं पुस्तक असते, ह्याला लॉग टेबल असं म्हणतात. हे तुम्हाला कोणत्याही पुस्तकांच्या दुकानावर भेटून जाईल. हे पुस्तक तुम्ही छोटं मोठं असते, वेगवेगळ्या प्रकाशनचं असते. आता माझ्याकडे हे नवनीत प्रकाशनचं आहे. तर आपण यामध्ये बघूया की लॉग टेबलमध्ये काय काय असते. तर लॉग टेबलमध्ये आपल्याला पहिल्यांदा सूत्र दिलेले असतात. ह्या सूत्रांचं जर आपण घेतलं तर सूत्र असतात, किंवा हे विदाऊट सूत्रांचं सुद्धा पुस्तक भेटते आपल्याला. पण लक्षात ठेवा, विदाऊट सूत्रांचं पुस्तकच आपल्याला परीक्षेला नेता येते. असं माझ्याकडे जे पुस्तक आहे तसं पुस्तक आपल्याला परीक्षेला नेता येत नाही. तर असं पुस्तक आपल्याला परीक्षेला नेता येत नाही. त्यामुळे तुम्ही ज्या पुस्तकामध्ये सूत्र नाहीत असंच पुस्तक घ्या. आता पुस्तकाची सुरुवात ही लॉगॅरिथम्सने होते. याला लॉग म्हणतात. लॉगमध्ये हे जेवढे अंक दिलेले आहेत, ह्या अंकांना मॅन्टिसा असं म्हणतात. लक्षात ठेवा, ह्या अंकांना मॅन्टिसा असं म्हणतात. आणि मॅन्टिसा हा जरी या संख्येच्या पुढे जरी तुम्हाला दशांश दिलेला दिसत नसला तरीसुद्धा हा दशांश देऊनच असतो. म्हणजे हा जो अंक आहे 2304, हा अंक 2304 नाही आहे, तर हा 0.2304 आहे. आणि त्यानंतर कुठलाही अंक घ्या तुम्ही, त्याच्यासमोर 0 पॉईंट आहे असं गृहीत आपल्याला धरायचं असते. त्यानंतर नंतर असते अँटीलॉगॅरिथम. लक्षात ठेवा, अँटीलॉग हा दशांशच्या पुढचाच पाहायचा असतो. आपल्याकडे ज्या पण संख्या येतील त्यामध्ये आपल्याला दशांशच्या पलीकडच्या संख्येचा अँटीलॉग बघायचा असतो. अँटीलॉगमध्ये तुम्हाला 0.00, 0.01, 0.02 असं दिलेलं असते. हे सुद्धा या अँटीलॉगचे मेंटिसा आहेत. तर आपण समजून घेऊया की मेंटिसा आणि कॅरेक्टरिस्टिक. आता मेंटिसा म्हणजे आपल्याला समजलं, यामध्ये जेवढं पण दिलेलं आहे, जेवढे पण अंक दिलेले आहेत, हे जेवढे पण अंक आपल्याला दिसतील पुऱ्या अख्ख्या लॉग टेबलमध्ये, हे सगळे काय आहेत तर मेंटिसा आहेत. आता आपण समजून घेऊया की कॅरेक्टरिस्टिक काय असते. कॅरेक्टरिस्टिक एखादी संख्या दिली, गृहीत धरा. एक्झाम्पलमध्ये आपण एक्झाम्पल एक घेऊया की आपल्याला समजा 2403 असा एक अंक दिलेला आहे. या अंकामध्ये दशांश कुठेही नाही. असं आपल्याला दिलेलं असेल तर दशांश कुठेही नाही, याचा अर्थ सगळ्यात शेवटी दशांश असतो. मग सगळ्यात शेवटी दशांश असतो, तर दशांशच्या अलीकडचे या बाजूचे किती अंक आहेत हे पहिल्यांदा आपण बघून घ्यायचे. तर किती अंक आहेत, याच्यामध्ये दशांशच्या अलीकडे 4 अंक आहेत. याचा अर्थ याचा कॅरेक्टरिस्टिक आपल्याला 3 भेटेल. 3 याचा कॅरेक्टरिस्टिक 3 असते. याला म्हणतात कॅरेक्टरिस्टिक. मॅन्टिसा म्हणजे काय आपण समजून घेतलेलं आहे. मॅन्टिसा म्हणजे पुस्तकात दिलेले जेवढे अंक आहेत ते सगळे मॅन्टिसा असतात. आता हे जे आहे ते आपण याला कॅरेक्टरिस्टिक म्हणतात. कॅरेक्टरिस्टिक अंकांचा काढायचा असतो आपल्याला, तो दिलेला नसतो पुस्तकात. कसा काढायचा असतो तर तो दशांशच्या अलीकडे जेवढे अंक असतील ना, ते जेवढे अंक आहेत त्याच्यातून 1 न कमी हा त्याचा कॅरेक्टरिस्टिक असते. समजा उदाहरणार्थ आपल्याला म्हटलं ती 232.8 असेल, तर याचा कॅरेक्टरिस्टिक हा
याचा 3 आहेत, दशांशच्या इकडे अंक 3 आहेत, म्हणून आपण 3 मधून 1 काढून म्हणजे याचा कॅरेक्टरिस्टिक 2 येईल असं आपण म्हणायचं. समजा आता 0 पॉईंट कॅरेक्टरिस्टिक समजणं खूप महत्त्वाचं आहे, कारण विदाऊट कॅरेक्टरिस्टिक कोणताही गुणाकार, भागाकार, वर्गमूळ, घनमूळ काहीही आपल्याला काढता येत नाही. म्हणजे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे की कॅरेक्टरिस्टिक काढता आले पाहिजेत अंकांचे, म्हणून व्यवस्थित लक्ष द्या. तर कॅरेक्टरिस्टिक 0 पॉईंट, आता उदाहरणार्थ तुम्हाला समजा 0.3214 असं दिलं, तर आता दशांशच्या पुढं काही नाही आहे म्हणजे 0 आहे. 0 आहे म्हणजे 0मधून 1 गेल्यानंतर किती होतो, -1 होतो. म्हणजे याचा कॅरेक्टरिस्टिक हा -1 असेल. काय असेल, -1 ह्याचा कॅरेक्टरिस्टिक असते. -1लाच आपण 1/1 असंही लिहू शकता. लक्षात ठेवा, एक फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला आहे, ह्या फॉर्म्युल्यानुसार -a = a असते. याचा अर्थ -1ला आपण -1 असं लिहू शकतो. उदाहरणार्थ 2.4321 असं दिलेलं आहे आपल्याला, तर आपण या दशांशच्या पलीकडे किती अंक आहेत नाही बघणार, आपण फक्त दशांशच्या या साईडला किती अंक आहेत तेच बघणार. या साईडला 1 अंक आहे, याचा अर्थ याचा कॅरेक्टरिस्टिक हा किती येईल, 0 येईल. हा कॅरेक्टरिस्टिक याचा 0 येईल. म्हणजे हे कॅरेक्टरिस्टिक काढण्याची पद्धत आहे. आता आपण म्हणूया 0.0214 दिलं, तर लक्षात ठेवा ह्याचा कॅरेक्टरिस्टिक, आता ह्याचा महत्त्वाचं आहे, लक्ष द्या. ह्याचा कॅरेक्टरिस्टिक हा दशांशच्या इकडं 0 जरी असला तरी आपण ह्या दशांश नंतर जो 0 आहे त्याला पण पकडावं लागते. म्हणजे याचा कॅरेक्टरिस्टिक आपल्याला लिहावं लागेल -2 किंवा -2 असं याचा कॅरेक्टरिस्टिक आपल्याला लिहावं लागेल. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, समजून घ्या. 0.00342 असं दिलेलं असेल तर या संख्येचा कॅरेक्टरिस्टिक हा काय असतो, तर 3 0 पॉईंट नंतर इकडं 2 आहेत, तिकडे 1 आहे, म्हणजे 3 0 आहेत, म्हणून आपण म्हणणार -3 ह्यात किंवा -3 ह्याचा कॅरेक्टरिस्टिक असेल. आता हे आपल्याला कॅरेक्टरिस्टिक समजलेले आहेत असं गृहीत धरूया. आता कॅरेक्टरिस्टिक आपल्याला काढता येतात. मग आता आपण म्हणूया मॅन्टिसा कसा काढायचा असतो. मॅन्टिसा कसा काढायचा असतो तो आपण समजून घेऊया. लक्ष द्या, समजा आपल्याला 34.42 असं दिलेलं आहे, 34.42 असं दिलेलं आहे, तर याचा आपल्याला मॅन्टिसा काढायचा आहे. आता मॅन्टिसा बघा कसा काढायचा असतो. आपल्याला याचा लॉग बघायचा आहे. लॉग 34.42 बघायचं आहे. तर कसं बघणार बघा, पहिल्यांदा आपण लॉग टेबल काढणार. लॉग टेबलमध्ये लॉगमध्ये जाणार, लॉगॅरिथमिकमध्ये जाणार. लॉगॅरिथमिक इथे आहे. मग यामध्ये आपण पाहणार आहोत. बघा, लॉग टेबल बघताना अंकांच्या सुरुवातीपासून तिकडे बघतात. मग अंकांच्या सुरुवातीपासून म्हणजे 34च्या लाईनीमध्ये 4 बघणार आणि मेन डिफरन्स, या शेवटच्या अंकाला मेन डिफरन्स असे म्हणतात. मेन डिफरन्स असे म्हणतात. मग मेन डिफरन्स आपण बघूया. तर कसं बघणार आहे आपण, याचा मॅन्टिसा बघणार आहे 34.42 म्हणजे 34, हा अंक पहिल्यांदा शोधून घ्यायचा. 34 कुठं आहे बघा, तर लॉग टेबलमध्ये पाहतोय, व्यवस्थित लक्ष द्या. लॉग टेबलमध्ये पाहतोय, लॉगॅरिथमिकमध्ये 34 आहे इथं. 34चा 4ची लाईन बघायची. आता ही 4ची लाईन आहे. 34 आणि 4ची लाईन बरोबर बघायची. किती आहे बघा, 5366 आहे इथं. 5366 दिसतंय का, 5366 आहे. 34चा 4 बघितला आपण. आता मेन डिफरन्स बघायचा आहे. मेन डिफरन्स म्हणजे चौथा अंक 2 आहे. म्हणजे मेन डिफरन्स आपल्याला 2 मध्ये बघायचं आहे. हे 2 इथं मेन डिफरन्स, इथं मेन डिफरन्स असं लिहिलेलं आहे बघा. तर आपण ही मेन डिफरन्स बघूया. याच्याच बरोबरीला किती आहे 2 मध्ये बघा किती आहे, तर आपल्याला दिसेल इथं 3 लिहिलेलं आहे. म्हणजे मेन डिफरन्स 3 आहे. मग 34चा 4 हा आहे, हा इकडचा, आणि मेन डिफरन्स 3 आहे. इथं 5366 आहे ना, इथला 3 म्हणजे 5366 आणि 3 म्हणजे 5369 झालेलं आहे. ह्याला म्हणतात मॅन्टिसा. 5369 म्हणजे लॉग याचा किती येईल,
बघा 5369 जरी आला तर मी सांगितलं होतं की जो मेंटिसा असतो तो 0 पॉईंट असतो, 0 पॉईंट असतो, म्हणजे मी 0.5369 असं लिहिणार. हा या अंकाचा काय आहे, मेंटिसा आहे. आता या अंकाचा कॅरेक्टरिस्टिक बघूया. कॅरेक्टरिस्टिक बघा, दशांशच्या अलीकडे 2 अंक आहेत म्हणून याचा कॅरेक्टरिस्टिक 1 आहे. मग 1 + 0.5369 असं घेतात. आता लक्षात ठेवा हा कॅरेक्टरिस्टिक आहे आणि दशांशच्या इकडे जो असतो तो पण कॅरेक्टरिस्टिक असतो आणि कॅरेक्टरिस्टिकची कॅरेक्टरिस्टिक सोबतच बेरीज होऊ शकते. लक्षात ठेवा, कॅरेक्टरिस्टिकची कॅरेक्टरिस्टिक सोबतच बेरीज होते आणि मेंटिसाची मेंटिसा सोबतच बेरीज होते. हे एक महत्त्वाचा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. आता आपण बघूया 2 अंकांचा गुणाकार कसा केला जातो लॉग टेबलचा उपयोग करून. एक्झाम्पल नंबर 1 घेऊया आपण. एक्झाम्पल नंबर 1 आपण म्हणूया आपल्याकडे दिलेलं आहे 32.42 गुणिले 423.8 असं दिलेलं आहे, असं गृहीत धरूया. आपण याला अप्लाय करायचं लॉग. पहिल्यांदा लॉग अप्लाय करूया. लॉग कंसात लिहायचं 32.42 गुणिले 423.8 असं पहिल्यांदा लिहून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला माहित आहे की आपल्याकडे फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला काय आहे, लॉग A × B = log A + log B. लक्ष द्या, मी हे सगळं व्यवस्थित सोडून दाखवत आहे, पण एवढं तुम्हाला गणितामध्ये करायची गरज नसते. डायरेक्ट जरी तुम्ही करू लागल्या तरी जमते. मग आता आपण काय करूया, तर आता आपण असं लिहूया की हा आपला A आहे, हा B आहे. मग आपण म्हणूया लॉग A आहे, आपल्याकडं काय आहे लॉग A 32.42 आहे प्लस, आता बघा सूत्रानुसार प्लस घ्यावं लागेल मध्ये, प्लस लॉग कंसात 423.8 असं घ्यावं लागेल. मग आता आपण ह्यांचा लॉग शोधूया. पहिल्यांदा यांचा कॅरेक्टरिस्टिक शोधूया. लक्ष द्या, कॅरेक्टरिस्टिक ह्या पहिल्याचा कॅरेक्टरिस्टिक येईल. बघा दशांशच्या अलीकडे 2 अंक आहेत म्हणून आपण याचा कॅरेक्टरिस्टिक लिहू 1. आता लक्षात ठेवा, कॅरेक्टरिस्टिकची कॅरेक्टरिस्टिक सोबतच बेरीज होते, म्हणजे याच्या कॅरेक्टरिस्टिकची बेरीज याच्या कॅरेक्टरिस्टिक सोबत होईल आणि याच्या मॅन्टिसाची बेरीज याच्या मॅन्टिसा सोबत होईल. पहिल्यांदा आपण कॅरेक्टरिस्टिक काढतोय. ह्याचा 32चा कॅरेक्टरिस्टिक 1 आलेला आहे. आता याचा कॅरेक्टरिस्टिक काढूया 432, म्हणजे दशांशच्या अलीकडे 3 अंक आहेत. आपण त्यातून 3 आहे याचा अर्थ त्याचा कॅरेक्टरिस्टिक 2 आहे, म्हणजे आपण म्हणूया 1 + 2. लक्ष द्या, याचा कॅरेक्टरिस्टिक प्लस याचा कॅरेक्टरिस्टिक आपण लिहिला 1 + 2. त्यानंतर आपण पुन्हा इथं प्लस लिहायचे, इथला प्लस आहे तो. आता याचा मॅन्टिसा बघायचा. याचा मॅन्टिसा जो बी येणार तो 0 पॉईंटमध्ये येणार. बघा 32.42चा बघायचा आहे आपल्याला, तर पॉईंट नाही असं गृहीत धरूनच बघायचं आहे. 32चा 4 मध्ये 2 बघायचा आहे. मला वाटतं आपण थोड्या वेळा खाली बघितला होता, 34चा बघितला होता, सॉरी 32चा बघूया. 32चा 4 मध्ये 2. तर हा लॉगॅरिथमिक आहे आपला. लॉग टेबलच्या पहिलं पान काढलं. लॉगॅरिथमिकमध्ये आपण 32 बघूया. 32 इथं आहे आणि मग 32चा 4 मध्ये बघायचं आहे आपल्याला. 4 वर आहे बघा, इथून 4 मध्ये ही लाईन बघत यायची आणि बरोबर याच्या पुढं कोणता अंक आहे बघायचा. 32चा 4 मध्ये 5105 आहे आणि त्यानंतर आपल्याला मेन डिफरन्स बघायचा आहे 2. मेन डिफरन्स बघा याच्या बरोबरीला 2 मध्ये बघायचं. हा 2 आहे आपला. ह्या 2 मधून अशी सरळ लाईन बघायची आणि बरोबर इथं बघायचं किती आहे 5105 इथं होतं आणि हे 3 5108 झालं. 5108 आलेलं आहे. आपण म्हणूया हे 0 पॉईंट. लक्षात ठेवा, मॅन्टिसा हमेशा 0 पॉईंट असतो. 0.5108 आलेलं आहे ह्याचं. त्यानंतर आपण लिहूया प्लस. आता ह्याचा मॅन्टिसा बघितला होता आपण, आता ह्याचा मॅन्टिसा बघू. ह्याचा मॅन्टिसा किती येईल, पॉईंट नाही असं गृहीत धरून 42चा 3 मध्ये मेन डिफरन्स 8 बघायचं आहे. 42चा 3 मध्ये हा लॉगॅरिथमिक पेज आहे आपला. याच्यामध्ये आपण 42 बघू. या पेजवर बघा 54 पर्यंत आहे, तर आपण आता 42 पर्यंत बघणार आहोत. 42 कुठं आहे बघूया, तर 54च्या अलीकडे 42 असेल, इथं 42 आहे. 42चा कितीमध्ये बघायचं आहे आपल्याला, 3 मध्ये बघायचं आहे, 3 मध्ये. मग 42चा हा 3 रेषा पकडली आणि सरळ 42 पर्यंत आपण गेलो. 42 पर्यंत इथं आलो.
इथं आहे बघा 62 63, 42चा 3 मध्ये 62 63 आहे. आता बघूया मेन डिफरन्स किती बघायचा आहे, 8 बघायचा आहे. तर मेन डिफरन्समध्ये बघूया 8, हे 8 सरळ आपण 42चा 3 8 पर्यंत जाऊया. 8ची लाईन बघूया त्याच्या बरोबरीला किती आहे. तर हे बघा 8 म्हणल्यानंतर इथं 8 आहे, ह्या लाईनीत 8 आहे. हे सरळ जर आपण लाईन बघितली, ही सरळ लाईन, तर ही कुठं आहे बघा 8 आहे. म्हणजे हे 42 63 आणि हे 8 मिळवायचे. 42 68 68 आणि 2 म्हणजे 70 71 62 71 आहे. 62 71 0.6271 याचा मेंटीस आलेला आहे. 0.6271 याचा मेंटीस आलेला आहे. आता आपण बघूया की यांची बेरीज झाली बघा. या कॅरेक्टरिस्टिकची बेरीज करूया. 1 आणि 2 3 झाले. इथल्या प्लसला प्लस, या मॅन्टिसांची बेरीज करायची आपल्याला. आता इकडून बेरीज करत यायची. 1 आणि इथले 8 म्हणजे 9 झाले. इथले 7 आणि इथला 0 म्हणजे 7च झालं. इथला 2 आणि इथला 1 म्हणजे 3 झालं. बेरीज करतोय. त्यानंतर इथले 6 आणि इथले 5 म्हणजे किती झाले, 11 झाले आपल्याकडं. 11 किती सोडून दशांश द्यायचा आहे बघा. म्हणजे हे इथं बी 4 अंक आहेत, इथं बी 4 अंक, म्हणजे इथं अंक येईल. आता लक्ष द्या, दशांशच्या अलीकडे जे असते त्याला कॅरेक्टरिस्टिक म्हणतात आणि त्या दशांशच्या त्या बाजूला जे असते ते मॅन्टिसा असतो. मग आपण आत्ताच म्हटल्या होत्या की कॅरेक्टरिस्टिक सोबतच बेरीज होते. मग आता ह्या 3 हा काय आहे, तर इथं 3च्या नंतर इथं दशांश असेल म्हणजे हा कॅरेक्टरिस्टिक आहे. म्हणजे 3.0000 आहे आपल्याकडं, प्लस 1.1379 आहे. याचा अर्थ आपल्याकडं आपण काय म्हणणार आता, कॅरेक्टरिस्टिक सोबत बेरीज होईल म्हणजे 3 आणि 1 4 होतील. मग पॉईंट येईल आणि या 00 हे यांची आणि याची बेरीज झाली तर जेवढ्याला तेवढं येईल 1379 येईल. हा 1379 आला आहे आपल्याकडं. आता आपण काय करूया, ह्याचा अँटीलॉग बघायचा. काय बघायचा, अँटीलॉग बघायचा. लक्ष द्या, अँटीलॉग बघायचा. सगळा लॉग बघणं झाल्यानंतर आता पुस्तक काढलं आपण, तर पहिल्या पेजमध्ये आपल्याला लॉगॅरिथमिक दिसेल आणि दुसऱ्या पेजवर दिसेल तुम्हाला अँटीलॉग. बघा इथे लिहिलेलं आहे अँटी लॉगॅरिथमिक्स. आत्ता आपल्याला अँटी लॉगॅरिथमिक्स बघताना काय करायचं आहे, लक्ष द्या. अँटी लॉगॅरिथमिक्स बघताना आपल्याला दशांशच्या इकडच्या अंकांचाच अँटीलॉग बघितला जातो. बघा लॉग आपण दशांश इथून इथपर्यंत पुरा म्हणजे दशांश नाही असं गृहीत धरून लॉग बघतो, पण अँटीलॉग जो असतो ना तो दशांशच्या या बाजूला म्हणजे दशांशच्या उजव्या बाजूला जेवढे अंक आहेत तेवढ्यांचाच अँटीलॉग बघायचा असतो. म्हणजे आता आपल्याला अँटीलॉग बघायचा आहे 0.13चा 7 मध्ये मेन डिफरन्स 9 बघायचा आहे. 0.13 बघा अँटीलॉग काढलेला आहे आपण 0.13. इथं बघा अँटीलॉग 0 पॉईंटमध्ये दिलेले असतात. 0.13 इथं आहे आपल्याकडं 0.13 आणि 0.13चा आपल्याला बघायचा आहे 7 मध्ये. 0.13 हा 0.13 इथं आहे आणि 7 मध्ये बघायचं आहे आपल्याला. 7 बघा 7 कुठे आहे, इथं 7 आहे 6च्या नंतर आणि हे 13चा लाईनमध्ये म्हणजे हे बघा ह्या पूर्ण लाईनमध्ये तुम्हाला असं दिसेल हे आहे 1371 आहे. आता मेन डिफरन्स आपल्याला 9चा बघायचा होता आणि मेन डिफरन्स इथं 9चा आपण बघूया. 9 मध्ये हे बघा या लाईनीत किती आहे, 3 आहे. म्हणजे 1371 मध्ये 3 मिळवले 1374 झाले. पण मेंटिसा कसा येतो, 0 पॉईंट येतो. हा सुद्धा मेंटिसा आहे, अँटीलॉगचा मेंटिसा म्हणतात याला. आता आपण याला म्हणूया, आपल्याकडे आन्सर आलेलं आहे 0 पॉईंट किती आलं होतं, 1371 मध्ये 3 मिळवले होते 1374 आले होते आपल्याकडं. 1374 आले. आता आपण काय करूया, लक्ष द्या, हे सुद्धा आपलं उत्तर नाही आहे. आता बघायचं आहे आपल्याला ह्या लॉग म्हणजे जो लॉग आपण बघितला होता त्याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक किती होतं. कॅरेक्टरिस्टिक होतं 4. 4 मध्ये 1 मिळवायचा. 1 मिळवल्यानंतर दशांश स्थळ तेवढ्या अंकांनी उजव्या बाजूला सरकवायचं. लक्ष द्या, उजव्या बाजूला सरकवायचं. आता उजव्या बाजूला सरकवायचं म्हणजे हे 4 आहे. मग आता आपण 4 मध्ये 1 मिळवला 5 झाले. हा इथला दशांश 5 वेळेस उजव्या बाजूला 1 2 3 4 आणि हे 5 म्हणजे इथं काही नाही म्हणजे 0 येईल. आता म्हणजे आपलं फायनल आन्सर काय होईल 1374.0 असेल 00.
हा आपला त्याचा फायनल आन्सर आहे. म्हणजे या दोन संख्यांचा गुणाकार आपल्याकडं 13,740 येईल. जरी तुम्ही कॅल्क्युलेटरचा उपयोग करून बघितला तरी सुद्धा तुम्हाला हे एवढंच उत्तर दाखवेल. लक्षात ठेवा, 1-2 पॉईंटचा किंवा 5 पॉईंटचा फरक पडू शकतो, 9 पॉईंटपर्यंत फरक पडतो, पण तो फरक अगदी क्षुल्लक असतो. त्याची एवढी काळजी करण्याची आवश्यकता नाही. धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. तर आता आपण एक शॉर्टकट मेथड शॉर्टमध्ये करून बघूया. एक शॉर्टकटमध्ये किंवा शॉर्टमध्ये गुणाकार पुन्हा एकदा मी करून दाखवतो. जर तुम्हाला जमलं तर व्यवस्थित लक्ष देऊन ऐका आणि करा तुम्ही. तर बघा, आपण आता पुन्हा एक अंक घेऊया आणि त्यांचा गुणाकार करूया. तर आपण म्हणूया की आपल्याकडे एक्झाम्पल नंबर 2 दिलेला आहे, तो म्हणजे 0.523 दिलेला आहे असं गृहीत धरूया, आणि 1 दिलेला आहे गुणिले 42.17 दिलेला आहे असं गृहीत धरूया. तर आपण डायरेक्ट लॉग बिग असं मागच्या गणितासारखं लिहू नये, डायरेक्ट याचा कॅरेक्टरिस्टिक काढूया. याचं कॅरेक्टरिस्टिक बघा, दशांच्या इकडे 0 आहे म्हणजे कॅरेक्टरिस्टिक याचा किती येईल, बार 1 येईल, प्लस आता याचा कॅरेक्टरिस्टिक 1 येईल म्हणजे 2 आहेत म्हणून 1 येईल, हा कॅरेक्टरिस्टिक झाला, प्लस याचा मेंटिसा बघू, 52चा 3 मध्ये 1. बघा लॉग टेबलमध्ये बघायचं आहे आपल्याला, 52चा 3 मध्ये 52चा हा 52 आहे इथं, आणि 52 या 0.5231 म्हणजे बघा याचं कॅरेक्टरिस्टिक आपल्याकडे 0 आहे, इथं दशांशच्या इकडे 0 आहे म्हणून बार 1 आलेला आहे. बार 1 म्हणजे -1 असतो, हे आपण बघितलेलं आहे. त्यानंतर याचा कॅरेक्टरिस्टिक हा आपल्याकडे हे 2 आहेत म्हणून 1 आलेला आहे, हा कॅरेक्टरिस्टिक सोबत बेरीज झालेली आहे. प्लस आता 52चा 3 मध्ये 1 बघूया, 52चा 3 मध्ये 1, तर 52 कुठं आहे बघा, इथं आहे 52चा 3 बघायचा आहे, 3 मध्ये सरळ बघूया आपण. तर हा 3 मध्ये बघा, 52चा 3 मध्ये बघितलं आपण तर आपल्याकडे दिसेल इथं 7185 आहे, आणि मेन डिफरन्स आपल्याला किती बघायचा आहे, 1 बघायचा आहे. तर मेन डिफरन्स आपण बघूया, हे 1, आणि 52च्या लाईनीमध्ये आपण बघितलं तर इथं 1च आहे, म्हणजे 3 मध्ये 7185 आहे, आणि त्यानंतर ह्या 1 मेन डिफरन्सचा 1 म्हणजे 7186 झालं. इथं लिहून घेऊया आपण 0.7186 प्लस ह्याचा मेंटिसा बघू आता, दशांश नाही असं गृहीत धरून 42चा 1 मेन डिफरन्स 7, 42 बघा, 42 लॉगमध्येच बघतोय अजून, 42चा 1 म्हणजे हे बघा इथं 0 आहे, इथं 1 आहे, 1 ची लाईन सरळ बघायची 42 पर्यंत, 63 आहे, 63, आणि मेन डिफरन्स आपल्याला बघायचा आहे 7चा. 7 कुठे आहे बघा, इथं मेन डिफरन्समध्ये 7 बघायचं आहे, 7 हा 7ची लाईन बघायची, आणि ह्या 42च्या बरोबरीला 7च आहे. आपल्याला 1 बघायचा होता, हा 1 43 63 आहे, सॉरी दिसत नाही आहे मला, पण 42 63 आहे, आणि मेन डिफरन्स 7चा 7 आहे, 43 आणि 7 62 43 आणि ते 7 म्हणजे 62 43 आणि 7 म्हणजे 62 50. लक्षात ठेवा, मेन डिफरन्स मिळवायचा असतो. 0.6250 आलं. हे कसं आलं समजलं ना. हे पहिल्यांदा महत्त्वाचं म्हणजे ते 42चा 3 मध्ये किती आहे बघायचं, 62 43, आणि मेन डिफरन्स बघा आपल्याकडे 7 आहे, हा 7 42 या 62 43 मध्ये मिळवायचा असतो आपल्याला. ओके, आणि जेवढं झालं तेवढं लिहायचं. हे मेंटिसा झाला आपला. बघा इथं -1 आहे असं गृहीत धरलं, आणि 0 प्लसचा 1 -1 + 1 म्हणजे 0 झालं. प्लस यांची बेरीज करूया, हा 0 प्लस हा 6 म्हणजे 6, हे 5 आणि इथले 8 आणि 5 म्हणजे 12, 12ला 2, हातच्याला 1, हातच्याचा 1 आणि इथला 2, 3 आणि 1 4, हे 4, 6 साईदून 12 आणि 13 लिहूया, आणि 4 सोडून दशांश देऊ द्या. म्हणजे इथं म्हणजे आपल्याकडं हे एक कॅरेक्टरिस्टिक आहे, आणि हे एक इथला 0 आणि इथला 1 झाला. पॉईंट 34 26 झालं, आणि आपण मग 34चा 26 मध्ये अँटी लॉग बघायचा आहे. आता अँटी लॉगमध्ये बघायचं आहे,
इथं चुकायचं नाही आहे, हे लॉगॅरिथमिक नाही, दुसऱ्या पेजवर अँटी लॉग असते त्याच्यात बघायचं आहे. त्याच्यात किती बघायचं आहे? 0.34चा 2.6, 0.34चा 2.6 बघायचा आहे. हे बघा 30 आहे इथं, 32, हे 34, 0.34, 34चा 2, हा 0 आहे, हा 1 आहे, हा 2 आहे. वरच्या लाईनिंगमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता हे 2 आहे बघा. त्यानंतर हे किती आहे बघा, 2मध्ये 21.98 आहे आणि मेन डिफरन्स आपल्याला 6चा बघायचा आहे. 6चा 21.98, 6चा मेन डिफरन्स बघत यायचा याच्या बरोबरीला 6चा बघत यायचा आहे. तर 6चा बघत आला आपण तर 3 आहे इथं, 21.98 आणि 3, 21.98, 99, 100 म्हणजे 22.1 होते. 22.1 इथं लिहून घेऊया आपण, 0.2201 झालं. आता बघा इथं कॅरेक्टरिस्टिक 1 आहे आणि कॅरेक्टरिस्टिक 1 आहे, तर आपण त्याच्यामध्ये 1 मिळवूया, म्हणजे 2दा तिकडं जावं लागेल. म्हणजे हे एकदा, हे 2दा तिकडं, म्हणजे 22.01 हा आपला त्या 2 संख्यांचा गुणाकार आलेला आहे, या 2 संख्यांचा. अशा प्रकारे तुम्ही गुणाकार लॉग टेबलचा यूज करून करू शकता. गुणाकार लॉग टेबलचा यूज करून न करता आपण आपल्या पद्धतीनं गुणाकार केला तरी सोपा जातो, पण भागाकारामध्ये मात्र लॉग टेबलचा खूपच उपयोग पडतो. कारण काही अंक असे असतात की ते भागाकार त्यांचा आपल्याला करता येत नाही, भाग जात नाही. थोडासा भागाकार वेगळा आहे, तो आपण पुढच्या पार्टमध्ये किंवा उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहू. आज मी गुणाकार करायला तुम्हाला काही प्रश्न डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, ते तुम्ही सोडवा आणि मला मेसेज करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.